मी वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण पेपर कटिंग करणार आहे कटोरी ब्लाउजचं। पाठीमागं आपण बोटनेक घेणार आहे आणि बाजूला जी माप दिली ती ह्याप्रमाणे आपण ब्लाउज कटिंग आणि टिचिंग करणार आहे। असं परफेक्ट फिटिंग शिकायचं असेल तर व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। हे आपला अस्तर आहे आणि हा आपला ब्लाउजचा कपडा आहे। तर सगळ्यात पहिला मी मागील भागाची उंची 14 इंच घेते, शोल्डर 7 इंच, मुंडा सुद्धा आपण 7 इंचच घेणार आहे। आता छाती लाईन आखून घ्या। आपली छाती लाईन आखून झाली। 1 इंच मुंडा उतार, शोल्डरवर 2.5 इंचाला मार्किंग आणि हे 2 मार्किंग तुम्हासनी जोडायचे तसे क्रॉस आणि मुंड्याचा शेप देऊन घ्या। शोल्डर पट्टी मी 3 इंचाची घेते आणि 3.5 इंचावर गळ्याचा शेप दिलाय। छाती आपली 34, कमर आपली 28 आहे, तर मी कमर 9.5 इंच घेतले, छाती 10.5 इंच घेतले। आपला मागील भाग आखून कंप्लीट झालाय। आता मी कटिंग करते। मी मागील भागाचा व्हिडिओ ऑलरेडी ह्याच चॅनेलवर अपलोड केला आहे, तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देईल। तुम्ही नसेल पाहिला तर तो पहा। मी ह्यामध्ये शॉर्टकट मध्ये समजवला आहे। हा आपला ओपन बाजू आहे। मी सरळ लाईन आखून घेतली, पिना लावून कपडा सरळ केलाय। पुढील शोल्डर 5.5 इंच घ्या। शोल्डर 5.5 घेतलं। अजून एक ठिकाणी सेम 5.5 इंचाला मार्किंग करा। आपल्याला मुंडा लाईन आखणं सोपं जातं आणि मुंडा आपल्याला 6.5 इंच घ्यायचा आहे। जे शोल्डर घ्याल त्यात तुम्हाला 1 इंच प्लस करायचंय, कारण आपला पाठीमागचा बोट नेक आहे। तर मी डीप नेक असेल तर आपण 1/2 इंच जातो खाली, मुंड्यामध्ये 1/2 इंच प्लस करतो। आपला बोट नेक आहे म्हणून मी 1 इंच प्लस केले। 2 ठिकाणी मार्किंग केली, छाती लाईन आखून घेतली आणि ही आपली मुंडा लाईन आखून झाली। छाती आपली 34 आहे, 34चा चौथा 8.5 इंच, 8.5 इंच आणि पुढे मी 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग घेतले। माप दिसलं नाही, परतीचा दाखवते। हे बघा, हा 8.5 इंच आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग, हे टोटल आपलं 10 इंच झालं। हे आपली छातीचं मार्किंग करून झालं। मुंडा लाईनीचा मध्य काढा आणि मुंड्याचा शेप द्या। पुढील भाग आहे तर मुंड्याचा शेप तुम्हाला असा खोल द्यायचा आहे। आता आपल्याला योग उंची, ब्लाउजची योग उंची 11.5 आहे, त्यात मी शिलाईसाठी 1/2 इंच प्लस केले। 12 इंचाला मी 2 ठिकाणी मार्किंग करते आणि सरळ लाईन आखून घेते। ही आपली योग लाईन झाली। कमर, मी कमरेचं मार्किंग केलं नाही, अंदाजे तुम्ही इथे लाईन आखते। कायम आपण मागील भाग छापून घेतो, पण ह्या वेळेस मी छापून नाही घेतला, तर मी एक लाईन खाली आखून घेतले। ही आपली कमर लाईन आहे। कमर आपली 28 आहे, 28चा चौथा 7 इंच, त्यात तुम्हाला 2.5 इंच किंवा 2.5 इंच प्लस करायचं आहे। तर टोटल आपलं 9.5 येतंय। ही आपली कमर झाली। हवं तर तुम्ही इथं 1/2 इंच हुकाई पट्टीसाठी सुद्धा ऍड करू शकता। तर कमर 9.5 आणि छाती आपण किती घेतली, 10 इंच। हे 2 मार्किंग जोडून घ्या आणि आपल्याला आता कमर लाईनीची गरज पडणार नाहीये। आपण योग लाईन इथपर्यंत तुम्हाला समजलं। योग लाईन आखली, तिथून पुढे आपलं प्रोसिजर चालणार आहे। 1/2 इंच मी वर मार्किंग केली आणि असा योग शेप दिला। 3.5 पासून मी शेप फिरवला आहे। हे बघा, असा इथपर्यंत कळालं तुम्हाला। पुढील गळा उंची मी 7 इंच घेतले, 2.5 इंचाला खाली एक मार्किंग केले, बॉक्स बनवला आणि गोल गळ्याचा शेप दिला आहे। शोल्डर पट्टी मी 3 इंचाची घेतले। जी मागील घेतली तीच तुम्हाला पुढची घ्यायची किंवा तुम्ही असं छापून सुद्धा घेऊ शकताय। आता आपल्याला कटोरीसाठी मार्किंग करायचे, तर छातीचा 6वा भाग तुम्हाला इथं मार्किंग करायचा आहे। तर इथं 5.6 इंच आहे, तर 5.5 ला एक लाईन जास्त आहे, तर मी इथं 5.5 इंचच घेते। हे बघा, इथं आपण कटोरीसाठी मार्किंग केली आणि गळ्यावर तुम्हाला 5 किंवा 5.25 इंचाला मार्किंग करायचे। हे सुद्धा कटोरी शेपसाठीच। मुंड्यापासून क्रॉस तुम्हाला 2.5 इंचाला मार्किंग करायचे। हे बघा, मी 2.5 इंचाला मार्किंग केले आणि 5 पासून 2.5 पासून अशा क्रॉस 2 लाईनी आखून घेतल्या। तुम्ही लक्ष देऊन बघा आणि आपल्याला असा कटोरीचा शेप द्यायचा आहे। मी बोटनेक आहे म्हणून हा शेप थोडासा शेप मध्ये दिला आहे, नाहीतर आपण फक्त थोडा शेप फिरवतो। पिना लावून घेते, कटिंग करणं आपल्याला सोपं जाईल। आपलं साईड पीस कंप्लीट झालंय। कटोरी आपल्याला वाढवायची आहे, योगपट्टी सुद्धा आपल्याला वाढवायची आहे, पण आपण जसं आखलंय त्याप्रमाणे मी परफेक्ट कटिंग करते। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ह्या चॅनेलला, वर्षा टेलर या चॅनेलला सबस्क्राईब करा। पाठीमागच्या भागाचं मी कटिंग आणि टिचिंग प्रॉपर व्हिडिओ बनवला आहे आणि तो मी अपलोड सुद्धा केला आहे। आपला साईड पीस तयार आहे, तर आपण मागील भाग आपला असा घ्या आणि साईड पीस
साईड पीसला पहिला आपला पाठीमागचा बोट निघाय तर असा पाव इंच क्रॉस कट करायचा. दिसतो मी कसा केला, म्हणजे शोल्डर जोडणं तुम्हाला सोपं जातं. एक लाईन सरळ, एक लाईन आपण 1 इंच क्रॉस गेलोय तर आपल्याला ही प्रोसिजर करणं गरजेचं आहे. आता आपल्याला योगची मार्किंग करायची आहे. योग उंची किती घ्यायची आपण शिलाई मार्जिनिंगच्या साईडनं, तर हे बघा इथं 2 इंच आहे, वर मी पाव इंच मी शिलाईसाठी वाढवते. तर मी 2.25 इंचाची शोल्डर उंची घेणार आहे. योग रुंदी कशी घ्यायची, अर्धा इंच मी हुकाई पट्टीसाठी सोडलं, नंतर मी कमरेचा 4था भाग आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग, जी आपण आता मार्जिनिंग काढली होती योगपट्टी मागील भागवर ठेवून तिथं आपलं 2.25 आलं. आपली ही योग लाईन आहे, तिथून खाली योग लाईन आपण बरोबर मोजले, तिथून खाली मी 2.25ला 2 ठिकाणी मार्किंग केली आणि ही आपली लाईन आखून घेतली. हे बघा ही टोटल 9 इंच आपली योग रुंदी आहे. योग पट्टीची रुंदी आहे आणि उंची आपण एका बाजूला 2.25 इंच घेतले आणि एका बाजूला 2.25 प्लस पाऊण इंच आपण वर गेलेलं ते सेप सुद्धा आहे. आता आपण कटोरी कशी वाढवायची शिकूया. सगळ्यात पहिला मी कटोरी कशी ठेवले ते बघा. ठेवणं खूप महत्वाचं आहे. पेपर कटिंग करत असाल तर चालेल, आपण हा ब्लाउजवरच कटिंग करतो म्हणून मी क्रॉस कपडा तुम्हाला दाखवला. तर हा आपला अस्तर कटिंग करायला लागलोय. मी कायम पेपर कटिंग करत नाही, अस्तरवरच कटिंग करते म्हणून मी पेपर कटिंग असं बोलली आहे. आपण आहे अशी कटोरी जी कट केली ती छापून घेतली तुम्हाला दिसण्यासाठी. गुलाबी यांना आपण परफेक्ट साईडनं आखून घेतली आहे. खाली एक योग लाईन आखून घेतली, म्हणजे सरळ लाईन आखून घेतली आणि जिथं आपण पाऊण इंच वर गेलतो सेप वर आला होता तिथंच वर मी 1 इंचाला मार्किंग केली आणि कटोरीच्या दुसऱ्या बाजूला मी 1.25 इंच 1.8 इंचाला सेप मार्किंग केली आहे आणि असा लाईटली तुम्हाला कटोरी तुम्हाला इथं वाढवायची आहे. हे बघा ह्या पद्धतीनं. इथंपर्यंत समजलं तुम्हाला, क्लिअर आहे इथंपर्यंत. इथून पुढं जिथं आपण वाढवल्या तिथून त्याचा तुम्हाला मध्य काढायचं, पूर्णचा मध्य काढायचा आहे आणि जेवढं तुम्ही बाजूला कटोरी वाढवल्या तेवढीच तुम्हाला खाली सुद्धा घ्यायची आहे. तर 1.25 इंच मी खाली सुद्धा मार्किंग केले किंवा 1.8 इंच. इथंपर्यंत समजलं आणि सरळ लाईन आखून घेतली. आता तुम्हाला हे बघा इथं लाईनी आखून घ्यायच्या आहेत. ह्या सगळ्या एका बिंदूमधून सगळ्या गेल्या पाहिजेत. हे बघा आणि इथं माझी लाईन आखायची राहिली, मी ही पण आखून घेते. मी कुठं सुद्धा कपडा वाढवला नाहीये इकडं कटोरीला वर गळ्याच्या जवळ. आणि हे बघा हा 5 इंच येतोय माझा, तर दुसरी बाजूचं तुम्हाला 5 इंचच घ्यायची आहे. म्हणजे कटोरी जेव्हा आपण ट्रक्स टाकतो ती बरोबर मिडलला बसते, क्रॉस ट्रक्स होत नाही. तर मी हे बघा ह्या साईडला माझा अर्धा इंच वर येतोय किंवा पाव इंचाला 1 लाईन जास्त येते, तर मी असा क्रॉस वर घेतला आहे. तर हे 5 इंच येते आणि हे सुद्धा दोन्ही लाईनी 5-5 इंच येतात आहे. हे मोजणं गरजेचं आहे. सेम घ्या माप, कटोरी तुमची परफेक्ट बसेल. जसं आखलंय त्याप्रमाणे मी परफेक्ट कटिंग करते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि वर्षा टेलर या चॅनेलला सबस्क्राईब करा. असंच परफेक्ट कटोरी या पद्धतीने एक वेळ कटिंग करून ब्लाऊज घालून बघा, नंतर मला कमेंट नक्की करा. आपलं कटोरी कटिंग कंप्लीट झाली आहे. आता हा वरच्या तुकड्याची काही गरज नाही आपल्याला. आणि हे बघा थोडंसं माझ्याकडून कट करताना थोडं काय बोलतात खालीवर झाले तर ते मी क्लिअर करते. हे बघा कारण हे भाग व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे, कारण इथं आपल्याला ट्रक्स द्यायचा आहे. तर आपली कटोरी कटिंग कंप्लीट झाली आहे. ह्या साईडला आपण 1.25 इंच, ह्या साईडला 1 इंच वाढवलं आहे. तर आता मी ज्याप्रमाणे कटिंग करते ते दाखवते. 1 लाईन म्हणजे पाव इंच, 2 लाईनी म्हणजे अर्धा इंच, 3 लाईन म्हणजे पाऊण इंच. पाव आणि पाऊण मध्ये फरक आहे. आपली छाती 34 आहे, 34चा 6वा भाग 5.5 इंच घेतला आहे आणि जे आपण 1.25 इंचाला आता मार्किंग केली ती तुम्हाला इथे ट्रक्सला खाली दाबायची आहे, खालच्या बाजूला. हे बघा इथं मी मार्किंग केली, पिन लावली. 1.25 मध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे. तर आपण 2.25 इंच इकडचा वरचा ट्रक्स मधला ट्रक्स आपण किती पकडणार आहे, 2.25 इंच. तिथे पण मी एक पिन लावून घेतली. आपला पप बघा किती सुंदर बनला आहे. तर परफेक्ट आपल्या 34 छातीला हा पप परफेक्ट बसतो, ना टाईट होत, ना लूज होत, ना खेचला जात. तर या पद्धतीने एक वेळ ब्लाऊज कटिंग करून बघा. एवढा मी मेहनत करून व्हिडिओ बनवते, एक वेळ ह्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग करून बघा, तुमचं परफेक्ट फिटिंगला बसेल याची मी गॅरंटी देते. हे बघा कटोरी अशी समोरासमोर ठेवली तर तुमचा असा अर्धा ते पाऊण इंच खाली आला पाहिजे आणि एकावर एक अशी ठेवली तर बरोबर बसली पाहिजे. तर तुम्ही परफेक्ट कटिंग केलं आहे.
आणि ही आपली योगपट्टी. इथं अर्धा इंच जास्त आहे तर ही आपण कट करणार आहे, कारण आपण कमरेचा चौथा भाग प्लस आपण 2.5 इंच प्लस केला आहे, त्यामुळे तो एक्स्ट्रा आहे तो आपण कट करणार आहे. अस्तर कटिंग कम्प्लीट झाला आहे आणि ब्लाऊज कटिंग सुद्धा मी असा केला आहे. परफेक्ट कटिंग केलं आहे, बाजूनी चिपकून घेतलं आहे. दिसतंय हे लाईन तुम्हासनी. तर हे कसं कटिंग करायचं याचं मी मागच्याच व्हिडिओमध्ये समजवलं होतं. पेपर कटिंगमध्येच मी फेविकॉलने हे चिपकवलं आहे. तर असं परफेक्ट आपला फिनिशिंग सोबत ब्लाऊज कटिंग कम्प्लीट झालाय. आता शिवायचा कसा तो पाहूया. मागील भाग मी व्हिडिओ कटिंग टीचिंगचा अपलोड केला आहे, तुम्ही तो जाऊन पाहू शकता. आता आपण पुढील भाग कटिंग करायला घेणार आहे. आपण इथं 1.25 इंचाला ट्रक्स देणार आहे. तर हे बघा, बरोबर मधनं फोल्ड केलं. मी कटिंग करताना ही गोष्ट समजवली होती, तर परत एकदा दाखवते. हे बघा, 1.25 इंचाला मार्किंग केली, इकडे 3.25 इंचाला करायची आहे आणि बरोबर कपडा करायचा आहे आणि इथं तुम्हाला ट्रक्स टाकून घ्यायचा आहे क्रॉसमध्ये. एक्स्ट्रा कपडा कट करा आणि हा बघा आपला पप किती सुंदर बनला आहे. आणि आपली ही साईड पीस तुम्हाला आता ह्याला अटॅच करायचा आहे. तर अटॅच करताना बघा मला कमी पडतोय का, मी हलकासा खेचून घेतला आहे किंवा नाहीच घेतलाय. परफेक्ट माझा आला आहे. हलका खेचला तरी चालेल, पहिला न खेचता लावून बघा पुरतोय का. जर पुरत नसेल तर हलका खेचू शकताय. दुसरा भाग तुम्ही असाच बनवून घेणार आहे. आणि ही आपली योगपट्टी आहे. तर योगपट्टी बघा, अस्तरकडच्या साईडला अस्तरचा कपडा, ब्लाऊजकडच्या साईडला ब्लाऊजचा कपडा आणि पुढे मी 1/2 इंच कपडा पुढे सोडला आहे. लक्ष देऊन पहा, बोलण्यापेक्षा बघण्यात जास्त ताकद आहे, त्यामुळे बघा आणि त्याप्रमाणे प्रोसिजर करा. मी बरोबर तंतोतंत तिन्ही कपडे ठेवून शिलाई मारून घेतली आहे आणि सगळा कपडा गोल करून आतमध्ये टाकला आहे. त्यामुळे आपली फिनिशिंग सोबत योगपट्टी लावून तयार होणार आहे. सगळा कपडा आतमध्ये टाकल्यावर खाली पण एक सरळ शिलाई आखून मारून घेतली आणि नंतर हा कपडा सगळा पलटी करायचा आहे. तर हा आपला पलटी केल्यानंतरचा. आता बाजूला इकडे अर्धा इंच जास्त दिसतोय असा तुम्हाला क्रॉस कट करायचा. फक्त कमरेला, छातीला मी कट केला नाहीये. आणि योग पट्टी आपली लावून तयार झाली आहे. आता तिला मी खालून आणि वर अशी दाब शिलाई दिली, त्यामुळे आपल्या कटोरीचं फिनिशिंग वाढलं आहे. दिसतं, योगपट्टी पहिला फुगलेली होती, आता एकदम छान दाबून बसली आहे. ह्या गोष्टी आहेत, लक्ष देऊन फॉलो करा, ब्लाऊज तुमचा परफेक्ट येईल. पुढील भागाला मी हुक पट्टी लावून घेतली आहे आणि गळ्याला पट्टी सुद्धा अटॅच केली आहे. हे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे, याचे व्हिडिओ सुद्धा अपलोड आहे, तुम्ही ते जाऊन पाहू शकता. जी पट्टी आपण एक्स्ट्रा पुढं आहे दुमड पट्टी, तिच्यावर मी शिलाई मारली आहे. आणि हा बघा, मागील भाग आपला रेडी आहे, तर मी तो असा शोल्डरवर उलटा ठेवला आहे. दोन्ही भाग समोरासमोर आले आहेत आणि जो एक्स्ट्रा पट्टी आहे ती उलटी फोल्ड केली आहे आणि परत तुम्हाला अशी ही ओपन करायची आहे. तर तुमचं शोल्डर फिनिशिंग सोबत कुठं धागा एकही बाहेर निघणार नाही गळ्याकडच्या बाजूला. आणि नंतर जी पट्टी आपण गळ्याच्या पुढच्या बाजूला जी गळ्याला पट्टी लावली ती तुम्हाला दाबून घ्यायची, म्हणजे हात शिलाई करणं सोपं जातं. तर आपला पुढचा भाग फिनिशिंग सोबत रेडी आहे. शोल्डर सुद्धा कमी जास्त झालं नाही, जर तुमचं झालं तर एक्स्ट्रा असेल ते कट करायचं आहे. बाही अटॅच करायच्या आधी आपण हा कपडा सुद्धा जोडून बघतो, एक्स्ट्रा असेल तर कट करतो. बाही कटिंग सुद्धा ट्रेंडिंग स्लीव डिझाईन म्हणून मी व्हिडिओ अपलोड केला आहे, तुम्ही तो जाऊन पाहू शकता. मी याची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या खाली देईल, डिस्क्रिप्शन मध्ये देईल, तुम्ही जाऊन पाहू शकता. मी पहिला सरळ शिलाई मारून घेतली, आता आपण उलटा ब्लाऊज करून एक शिलाई मारते. हे कायम मी प्रोसिजर करते, ही माझी पद्धत आहे. आणि आता आपण ब्लाऊज फिटिंग करायला घेतो. तर मी फिटिंग का दाखवायला लागले की आपण ज्याप्रमाणे कटिंग केले तर आतमध्ये आपली शिलाई मार्जिनिंग किती राहिले. कमर आपली 28 होती, 28चा चौथा 7 इंच. पाठीमागचा बोट नेक आहे, तर आपण कमरेला सुद्धा 28चा चौथा भाग 7 इंचच घेतो. पण बोट नेक असेल तर तुम्हाला त्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं आहे. अर्धा इंच प्लस करणं म्हणजे तुम्ही 2 इंच वाढवता छातीला. तर आपण मुंढ्याला 7.5 इंचाला मार्किंग केली आहे. तर कमर 28, मुंडा 7.5 आणि दंड आपले 5 ते 5.25 इंचाचे आहेत. तुम्ही तुमच्या मापाप्रमाणे घ्या. फक्त मी तुम्हाला फिटिंग कसा करायचं, तिथे एक्स्ट्रा कपडा आहे तर मी मुंढ्यामध्ये असा दाबला आहे. ही खूप महत्वाची टीप आहे, तुम्ही लक्ष देऊन पाहिली तर परफेक्ट कराल. आपला ब्लाऊज फिटिंग झाला आहे. इथं थोडासा बघा बाक आला तर इथं मी परत शिलाई मारणार आहे. असं करणं गरजेचं आहे, त्याशिवाय तुमचा ब्लाऊज फिटिंगला छान बसणार नाही. हे बघा, काखेमध्ये शिलाई पण तंतोतंत जुळल्या गेल्या आहेत. सेम दुसरी बाजू पण करून घ्या. आतमध्ये माझ्या 4 मी शिलाई सुद्धा मारल्या आहेत आणि दुसरी बाजू सुद्धा आपली तंतोतंत जोडली आहे. ही आपली स्लीव डिझाईन आहे. हा सुद्धा व्हिडिओ खूप छान आहे, जाऊन पाहू शकता. हा आपला ब्लाऊजचा फायनल लुक आहे. पुढं कटोरी, पाठीमागं बोटनेक आहे, वर मी हुक अटॅच करणार आहे आणि आपली ही स्लीव डिझाईन आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि ह्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की असे छान छान व्हिडिओ अपलोड करत राहील. आणि हा आपला हाताचा फोटो आहे, खूप छान फिटिंगला बसला होता. हा आपला पाठीमागच्या गळ्याचा आणि पुढचा. थँक्यू.